एका अल्पवयीन मुलीवरती बलात्काराचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यानंतर अख्खं नाशिक धुमसत होतं। आज मात्र नाशिक शांत आहे। नाशिकमधली गेल्या 24 तासातल्या घडामोडी नेमक्या काय काय घडलेल्या आहेत पाहूया त्या रिपोर्टमध्ये। इंटरनेट बंद, शाळा बंद, शहरात तणावपूर्ण शांतता। तळेगावात एका चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आणि नाशिक पेटलं। पोलिसांनी मोठ्या शर्थीनं परिस्थिती आटोक्यात आणली, पण तोवर पोलीस अधीक्षकांसह 40 पोलीस जखमी झाले। गृहराज्यमंत्र्यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन चिमुकलीच्या प्रकृतीची विचारपूस केली, कुटुंबाचं सांत्वन केलं आणि 15 दिवसात आरोपपत्र दाखल करून खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याची घोषणा केली। आम्ही उद्रेक समजू शकतो, पण उद्रेक एक मर्यादेपर्यंत आपल्या भावना व्यक्त करण्यापर्यंत सीमित ठेवला पाहिजे। नुकसान होतं त्याला समोरच्या माणसाचं सुद्धा नाहक नुकसान होतं। लोकांच्या निरपराध लोकांच्या गाड्या जळत असतात, तर कुठेतरी आपण भावनेला कशा रीतीने आवर घालू शकतो त्याला महत्त्व आहे। आणि मला वाटतं की आता काही प्रमाणामध्ये हे सगळं ओसरलेलं आहे आणि मुख्य म्हणजे ॲक्शन झालेली आहे। आणि आमचं ॲश्युरन्स आहे की 15 दिवसाच्या आत आम्ही गुन्हेगाराला चार्जशीट दाखल करू। कालच्या हिंसाचारामुळे आज बहुतेक शाळांना टाळं होतं। पालकांनीही खबरदारी म्हणून मुलांना शाळेत धाडलं नाही। पालकांचे फोन येत आहे की आमच्याकडे रिक्षा बसेस सर्व बंद आहे, त्यामुळे आम्ही मुलांना पाठवायचं का? तर मग आम्ही शक्यतो त्यांनाच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या याच्यावर पाठवा, कारण आम्ही पण ती जबाबदारी घेणार नाही। हायवेवर कोळसा झालेल्या बसेस उभ्या आहेत, त्या हटवण्यासाठी पोलीस आणि एसटी प्रशासन कामाला लागलंय। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हायवेवर सीआरपीएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्यात। कालच्या घटनेनंतर नाशिक जवळ हायवेची स्थिती आज शांत आहे। तुम्ही बघू शकता की अनेक ठिकाणी ज्या बसेस जाळण्यात आल्या होत्या इथे तुम्हाला हे एसटी महामंडळाचे लोक दिसतील, जे आज या बसेसचं जे साहित्य आहे ते घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत। मात्र स्थिती तशी शांत आहे, तणावपूर्व असली तरी हा नाशिक हायवे बघू शकता तुम्ही। हा नाशिक हायवे काल बंद होता, तो आता इथे सुरू करण्यात आलेला आहे आणि जागोजागी हायवेवर तुम्हाला पोलिसांचा बंदोबस्त दिसेल, इथे पोलिसांचा बंदोबस्त दिसेल। व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुक वरून काही जण विद्वेष पसरवण्याचं काम करतायत। चुकीची माहिती लोकांसमोर जातेय, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नाशकातलं इंटरनेट पोलिसांनी बंद केलंय। आज मोबाईल इंटरनेट सर्व्हिसेस जी आहे ती सस्पेंड करण्यात आलेली आहे आणि जेणेकरून जे अफवा पसरवतात त्याच्यावर अंकुश येईल आणि ते पुढे होणार नाही। काही वेळेस अननेसेसरी काहीतरी लोक टाकतात आणि त्याच्यामुळे अडचण होतात, ते होता कामा नये, त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। आरोपीला शिक्षा करण्यासाठी आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे, ती गतिमान करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय, त्यामुळे लोकांनी तुर्तास संयम बाळगणं गरजेचं आहे। सागर वैद्यसह उमेश कुमावत, एबीपी माझा, नाशिक।